This conference will now be recorded. HCL टेक बाय करा 1583 8350. स्टॉप लॉस 1575 रुपये 90 पैसे. स्टॉप लॉस खाली मिळतोय बघा. 1580 पर्यंत बाय करा, म्हणजे स्टॉप लॉस छोटा होईल आपला. $1580 क्वांटिटी 500. स्टॉप लॉस 1575-90. This वोल्टाज सेल conference will करा now be recorded. 1386 रुपये 50 पैसे 70 पैसे. 1387 ला मिळतोय बघा. 86-50 वोल्टाज सेल करा. स्टॉप लॉस छोटा आहे. 1398 रुपये 5 पैसे. 1387 सेल करा वोल्टाज. क्वांटिटी 500. क्वांटिटी 500. क्वांटिटी स्टॉप लॉस 1398 रुपये 5 पैसे. $1387 सेलिंग प्राइस. $1380 खाली प्रॉफिट बुक करा. 1379 प्रॉफिट बुक करा. खाली मिळतोय बघा. 1379 प्रॉफिट बुक करा.
1379 प्रॉफिट बुक करा. जवळजवळ या ट्रेडमध्ये 4,000 प्रॉफिट झालाय. पहिल्या ट्रेडमध्ये लॉस कव्हर करून ओव्हरऑल आपण प्रॉफिटमध्ये आहोत. केला का प्रॉफिट बुक? केला. बर, मला थोडंसं बोलायचं आहे. मीटिंग आहे, म्हणजे 5 मिनिटं फक्त. ओके, हे बघा, आपल्या ग्रुपमध्ये एक 5-6 जणच बोलत असतात. गिरिजा मॅडम, मला वाटतं सावंत मॅडम, आकाश. तर अपेक्षा अशी आहे, तुम्ही बघताय मीच एकटा सगळे चार्ट बघत असतो, करेक्ट? एक चार्ट बघायचा म्हणलं तर कमीत कमी 10 ते 15 सेकंद, 20 सेकंद जातात. आता अचानक जर का सगळ्यांनी जर का स्टॉक सुचवायला लागले, त्याचबरोबर त्यांची अपेक्षा अशी आहे की त्यांनी तो चार्ट बघावा, टॉप गेनर टॉप लुजर मधला असावा, आणि जेव्हा तुम्ही सजेस्ट करता तेव्हा त्यांनी लो ब्रेक केलाय, रिटेस्ट कंप्लीट झालाय, रिव्हर्सल चालू आहे. रिव्हर्सल चालू झाल्यावरती तुम्ही सांगायचं. बरोबर आहे का गिरिजा मॅडम, सावंत मॅडम? हो सर. नाहीतर होतं काय, आता मी वोल्टाज, इन्फोसिस, अजून कुठले 2 स्टॉक काढले होते मलाही आठवत नाही आता. या 4 स्टॉक वरती माझं लक्ष असतं, कारण त्याचा स्टडी माझा झालेला असतो. बरोबर? मग तुमचे स्टॉक येतात, मग तुमचे स्टॉक फक्त काय पाहिजे, आता ट्रेड ऍक्टिव्ह होणं बाकी आहे. तुम्ही फक्त सांगायचं बाईंग साठी ट्रेड ऍक्टिव्ह होण्याचे चान्सेस आहेत. तुम्ही फक्त काय सांगता, आयजीएल बघा. मुळात एफएनडो मध्ये जेवढे स्टॉक आहेत त्या सगळ्या स्टॉक मध्ये आपण ट्रेडिंग करतो, सगळे स्टॉक. मग तुमच्या मनात अशी शंका नाही यायला पाहिजे की आयजीएल मध्ये आपण ट्रेड करतो का नाही. तुमच्या मनात जर शंका येत असेल तर तुम्ही आपली जी स्टॉक सिलेक्शनची प्रोसिजर आहे ती प्रॉपर फॉलो करत नाही असा अर्थ होतो. लक्षात आलं गिरिजा मॅडम? तुम्ही एफएनडो मध्येच बघताना टॉप गेनर टॉप लुजर. हॅलो? हा, नाही, एफएनओ मध्ये नाही मी बघितलं, मी चार्ट सहज मला दिसला. तसं नका बघू, आपण आपली एक सिस्टीम फॉलो करतोय, आपली प्रोसिजर आहे, क्लासमध्ये शिकवतो स्टॉक सिलेक्शनची प्रोसिजर. त्या प्रोसिजरनी जावा. टॉप गेनर टॉप लुजर मध्ये तो स्टॉक असला पाहिजे, आणि तुम्ही जेव्हा सजेस्ट करता त्यांनी रिटेस्ट कंप्लीट झालेला पाहिजे. आणि सावंत मॅडम, तुमचा गोंधळ अजूनही होतोय. तुम्ही रिव्हर्सलला रिटेस्ट म्हणता, रिटेस्टला रिव्हर्सल म्हणता. बरोबर आहे का मॅडम? सावंत मॅडम? हॅलो? हॅलो सावंत मॅडम? काय होतं, रिटेस्ट चालू असतं, तुम्ही म्हणता रिव्हर्सल, त्यामुळे मी पटकन तो चार्ट बघायला जातो तर तो रिटेस्ट चालू असतो. तसं नका, प्रॉपर तुम्ही बोला. माझं वेळ कमी जायला पाहिजे. मग तुम्ही सुचवलेले 3-4 स्टॉक प्लस माझे 3-4 स्टॉक, मग त्या स्टॉकचं ओव्हर स्ट्रॅटेजी प्रमाणे ब्रेकआउट झालाय का नाही, रिटेस्ट झालं का नाही, हेच मी बघत बसायला म्हणजे 8 स्टॉक होतात ना. मग तेवढं अवघड होतं, आपले ट्रेड मिस होतात चांगले चांगले. माझं म्हणणं पटतंय का सगळ्यांना?
बरोबर आहे का चुकीचं आहे विकास सर? आणि हे बघा, स्पष्ट हो सर. सांगतो, स्पष्ट म्हणजे काय माहिती का, दोनच गोष्टी होणार आहेत. एक तर स्टॉकची प्राइस वरती जाईल किंवा खाली येईल. तुम्ही गैरसमज किंवा वाईट वाटून घेऊ नका. तुम्ही सांगितलेला स्टॉक मी ट्रेड न देता दुसरा ट्रेड दिला, एक लक्षात घ्या, आणि मी दुसरा ट्रेड दिला, त्याचा स्टॉप लॉस हिट झाला आणि तुमचा स्टॉक मी न दिल्यामुळं तुमच्या बाजूने निकाल लागला, तो वरती गेला, तुम्ही बाईंगसाठी म्हणत होता. मग तुम्ही मनात तुमचा विचार असा यायला नको की बाबा मी सांगितलं तर घेतलं नाही, दुसरा ट्रेड दिला, लॉस झाला. असा विचार येता कामा नये. आपण ग्रुपमध्ये ट्रेडिंग करतोय, जर का आपली सिस्टीम, आपली प्रोसेस जर सगळ्यांनी सेम फॉलो केली तर हा प्रश्नच उद्भवणार नाही. म्हणजे हा मनात विचार येण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही. पण एवढं मात्र नक्की, मी पण माणूसच आहे, माझे पण स्टॉप लॉस हिट होणार आहेत, पण एवढा फरक आहे, माझा थोडासा एक्सपिरियन्स तुमच्यापेक्षा जास्त आहे. 10 पैकी 7 ट्रेड माझे सक्सेस होतील, वेअर तुमचे 5 किंवा 6 होतील. त्यामुळं असं काही गैरसमज करून घेऊ नका. माझे लॉजिक, माझे सिस्टीम, माझी प्रोसिजर, माझे म्हणण्यापेक्षा रेणुका ट्रेडर्सचं म्हणूया, मी फॉलो करत असतो. एखादा तुम्ही सांगितलेला स्टॉक त्या प्रोसेसमध्ये बसत नसेल तर मी ट्रेड देणार नाही. आलं का लक्षात? गिरिजा मॅडम, सावंत मॅडम, शेवटी आपल्याला काय करायचंय, आपल्याला प्रॉफिटमध्ये राहायचंय आणि आपला ट्रेडिंग प्लॅन सक्सेस करायचा आहे. सलग 6 महिने प्रॉफिट झाल्यानंतर मागच्या महिन्यात छोटा लॉस झाला, पूर्ण महिन्याभराचा जर विचार केला तर असं होणार आहे. असा कुठलाही पृथ्वी तलावर माणूस नाहीये की तो 100% सक्सेस आहे. अपयश येणार आहे, आदनमधनं झटका मिळणार आहे, पण त्याचा रिझल्ट काय होतो, मी क्लासमध्ये सांगत असतो की लॉस झाला पाहिजे आपल्याला 10-12 दिवसानंतर, म्हणजे आपण जागेवर येतो. मागच्या महिन्याभरात आपण एक 3.5 का 4,000 ग्रॉस रुपये लॉस झालेला आहे, ठीक आहे ना. प्रॉफिट किती असतात आपले? 20,000, 30,000, 12,000, 16,000. त्याच्या अगेन्स्ट लॉस काहीच नाहीये. हा, आता ज्यांनी नवीन सुरुवात केली मागच्या महिन्यापासून, त्यांना मात्र पहिल्याच महिन्यात लॉस झाला. बरोबर आहे का विजय? विजयने पहिल्याच महिन्यात चालू केला आणि लॉस झाला. बरोबर आहे. असं होणार आहे, लॉसेस होणार आहेत, पण 5-6 महिने सलग प्रॉफिट झाला, एखादा महिना बेकार जाऊ शकतो. त्यामुळे डगमगून जायचं नाही. आणि सिस्टीम, प्रोसेस सगळ्यांची एकच. आपण जे शिकलोय रेणुका ट्रेडरची प्रोसेस किंवा सिस्टीम, ती फॉलो केली तर आपला रिझल्ट अजून चांगला आहे. तुम्हाला कुणाला काही बोलायचंय का? हॅलो, कुणाला काही बोलायचंय का? गिरिजा मॅडम, नाही. सावंत मॅडम, विकास सर, उद्यापासून रिव्हर्सल चालू झालं किंवा रिव्हर्सल चालू झाल्यानंतर तो स्टॉक बाईंग, रिव्हर्सल चालू झालेला आहे, स्टॉक बाईंगला आहे, सेलिंगला आहे, हे सांगायचं. बघा म्हणू नका प्लीज, कारण 20-22 सेकंद वाया जातात आपले, माझे वाया जातात, म्हणजेच आपले सगळ्यांचे. ठीक आहे, थांबूया मग. आज ओव्हरऑल आज प्रॉफिटमध्ये 1 तारीख आहे, 1 एप्रिल फुल आहे, त्या दिवशी आपण ओव्हरऑल दोन्ही ट्रेड मिळून प्रॉफिटमध्ये आहोत. ठीक आहे, थांबूया.